विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाखाहून जास्त प्रशिक्षणार्थी राज्यातील विविध कार्यालयात नेमले। 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांना कामावरून कमी केले जात आहे। राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थींवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। या युवा प्रशिक्षणार्थी यांना न्याय मिळावा यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला। याच मागणीसाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सांगलीतील काँग्रेस भवनच्या मागील बाजूस असलेल्या आझाद व्यायाम मंडळ मैदानावर सकाळी 10 वाजता बुधवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। तुकाराम बाबा म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे। या प्रशिक्षणाअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी यांची पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र विभागामध्ये ऑपरेटर, ASM, नर्स पदावर काम करत आहेत। या योजनेमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे। 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी नोकरी रोजगार मिळेल असे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले, पण अद्याप याबाबत शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही। या तरुणावर पुन्हा नोकरी शोधण्याची वेळ आली आहे। या प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा, प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा, विद्यावेतनमध्ये वाढ करण्यात यावी, विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे, युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत 10% आरक्षण देण्यात यावे, शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी। यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला। 10,000हून अधिक तरुण मोर्चात सहभागी झाले होते। शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे या प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा ठरवणे महत्त्वाचे आहे। त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींचा महामेळावा सांगलीत आयोजित करण्यात आला आहे। महामेळाव्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले। कवठे महांकाळ वार्ता मुख्य संपादक जगन्नाथ सकट। कार्य प्रशिक्षण अंतर्गत जे मुलं काम करतात त्या अनुषंगाने दिनांक 4/2/2025 रोजी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती भव्य दिव्य असा महामेळावा आणि मोर्चा आयोजित करण्यात आला। त्या मोर्चामध्ये 10 ते 15,000 मुलं युवा युवती त्या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या। पण त्या ठिकाणी त्या खात्याचे जे मंत्री आहेत माननीय लोढा साहेब त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी उत्तर किंवा समाधानकारक त्या अनुषंगाने चर्चा झाली नाही। त्याच विचारावरती पुन्हा एक वेळ आम्ही सांगली या ठिकाणी दिनांक 12/2/2025 रोजी आझाद व्यायाम मंडळ या ठिकाणी भव्य दिव्य असा राज्यव्यापी विचार विनिमय मेळावा आयोजित करतोय। सकाळी 11 वाजता तो मेळावा असणार आहे। त्यामध्ये विविध प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये जे मुलं तब्बल 6 महिने झालं त्या युवा प्रशिक्षणाअंतर्गत काम करतात त्या मुलांना आता ज्यांची मुदत ह्या महिन्यात 28 तारखेला संपते, काही मुलांची 18 तारखेला संपते, तर त्या मुलांना आता पत्र यायला लागले की तुम्ही आता तुमचे कार्यकाळ संपलेला आहे, तुम्ही आता घरामध्ये जा, तुमचं काम संपलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सरकारला या मुलांना जिवंत ठेवून मारण्याचा विचार दिसतोय। म्हणून आमची पुढची दिशा काय आहे, आम्ही काय करावं? जर 10,000 12,000 लोकसंख्येने जर मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती जात असतील आणि त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची एवन मी बघितलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त बाकी राजकारण आणि वेगळ्याच अनुषंगाने सगळं समीकरण दिसतं। पण ह्या माणसांच्यासाठी या मुलांच्यासाठी हे सरकार कुठं शांत दिसतंय। त्या एकत्रित मुलं 10-10 वर्ष 5-5 वर्ष एका ठिकाणी काम करताना सोडून एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत काम मिळालं म्हणून एक आनंद व्यक्त करून आपलं कुठेतरी लगीन होईल, आपलं प्रपंच सुखाचा होईल, आम्हाला कुठेतरी मुली देतील म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत ते मुलं 6 महिन्याला काम करतात आणि त्यांना पगार तरी किती आहे तर 6,000 पर्यंत पगार आहे। काही मुलांना 7,000 पगार आहे, काही मुलांना 8,000 पगार आहे, काही मुलांना 12,000 पगार, 10,000 पगार आहे। याच्यावर पगार देखील नाही आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मुलांचं जीवन एवढं कठीण झालेलं आहे। तर या मुलांना न्याय मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार साहेब यांना माझी हात जोडून विनंती आहे की माणसाने माणसासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. जसं लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या बहिणीच्या मुलांनी म्हणजे तुमच्या भाच्याने देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे. ह्याची देखील जाण राखून आपण ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम द्या. कारण हे मुलं भरपटत चाललेले आहेत. ह्या मुलांचं भवितव्य आपल्यावरती आहे. आपल्या ह्या मुलांचं जर बघितलं आहे तो पगार राहू द्या, पण ह्या मुलांना मुदत वाढ द्या. नंतर काय होईल ते त्यांच्या आयुष्यामध्ये होईल. पण ह्या मुलांना कोणी देखील कोणाला देखील कामावर काढू नका. जर या मुलाला कामावर काढणार असाल तर त्याची दिशा कशी असेल. मी समाधानकारक आझाद मैदानावरती बघितलं कुठल्याही पद्धतीचं प्रशासकाच्या माध्यमातून गांभीर्य हा प्रकार नाही. लोढा साहेबांनी म्हटले तुम्हाला काय काय सांगायचं प्रत्येक वेळेस तुम्ही जा इथून निघून तुमचं काहीच होणार नाही. मग अशा पद्धतीचं उत्तर जर समजा